आज नेमकं कमाईच्या टायमालाच पाऊस सुरू झाला. म्हणजे कटले तरी पण म्हणजे असं बऱ्यापैकी झालंय आपलं अर्ध्या तासातच. मस्त असं लोकांना खूप वडापाव आवडला. लोक आवडीनं डबल डबल 4-4, 5-5, 6-6, 8-8, 10-10 असं डबल डबल. इथं फक्त एक घेतात, आधी टेस्ट करतात, मग म्हणतात मला 5 भांड, मला 10 भांड. असं चाललं होतं मस्तपैकी. बऱ्यापैकी आपला धंदा चालू होता सुरळीत. आणि त्या पावसाला कुठं बघवतंय. असा पाऊस झाला बदा बदा बदा. तुमची वहिनी पण होती माझ्या मदतीला इथंच. मग तिला पाऊस सुरू झाला ना, मग म्हटलं तू जा आता. इथं काय व्हायला लागलंय, लोक पावसात पण खाल्लं असतं. इथंच खूप जण बसले होते आणि तयार करतच होतो, देतच होतो. आणि त्यात पाऊस सुरू झाला. इथं ताडपत्री बांधलं ना इथून तिकडं, असं आपल्या गाड्याच्या पाठी मागून थोडंसं घेऊन, तर लोक खाली बसून पाऊस येऊ ना काय येऊ चालेल आपला. किंवा हे ग्रामपंचायतीची चावडी आहे. म्हणजे असं जुन्या काळात असं बांधायचे ना गावामध्ये लोकांना बसायला वगैरे. काय काय होतं त्याचं मागचं कारण ते मला पण माहीत नाही, पण ते आहे. काही जण म्हणतात त्यामध्ये बनव, पत्रे टाक. ते किती मोठं खर्च ना, पत्रे टाकणं करणं. आणि ते बंदिस्त झाल्यासारखं होणार. पुन्हा त्या मागच्या खिडक्या आहेत ना, त्यांना असं जे समोर अशी गज आहे ना, तशी गज पण नाही. त्यामुळं तिकडं खर्च करायला जरा रिस्क वाटते. गाडी पण भिजली माझी. आजचा धंदा खूप मस्त चालू होता. जाऊ द्या आता, काय पाऊस आहे नैसर्गिक आहे. आणि शेवटी इकडं पाऊस नाही झाला आधी. किती तर महिने झाले पाऊसच नाही आपल्याकडं, आमच्याकडं. पण पावसाची पण गरज आहे. शेतकऱ्याला पाण्याची खूप गरज आहे. आता आपलं हे चालवण्यासाठी किंवा लोक येण्यासाठी पाऊस येऊ नये, बंद व्हावा असं विचार करणं पण चुकीचं आहे. कारण शेतातली पिकं आल्याशिवाय आम्ही काय खाणार आहे, पिणार आहे, किंवा आपण सगळेच काय खाणार आहे. त्यामुळं ते पण गरजेचंच आहे. आला तर आला, जाऊ द्या. आज आपला थोडाफार कमी झाला तरी काय हरकत नाही. उद्या चांगलं होईल. ताडपत्री आणायचं आहे मला. ताडपत्री आणलं की खूप चांगलं होऊन जाईल. बघू आता काय काय होतं आहे ना, काय नाही. खूप आवडलं काही लोकांना वडापाव. मी कालपासून मला असं एक सेकंद टाईम नव्हता खायला. म्हणजे इकडं आलो की व्हिडिओ काढायला. आणि गर्दी पण एकदम पडते ना. आणि बारकी पोरांचं कसं, ते भले काय 1-2 घेणारे असतील, पण किरकिर करतात ना, काका मला दे, मामा मला दे, मला दे, मला दे. ते इथं तेलापर्यंत येतात. मग भीती वाटते त्यांच्या अंगावर तेल वगैरे उडलं केलं. आधीच तर आपण नवीन आहे. इथंच आपला फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असतो. म्हणून आपण क्वालिटी पण अशी ठेवली, सगळ्यांनाच आवडायला पाहिजे. आणि आपण क्वालिटीमध्ये कधी चेंज पण करणार नाही. मग काल काही जण बोलले की वडापाव थोडेसे लहान होत्यात. मग आम्ही काय केलं, आज थोडं मोठं केलं. आज मोठं केलं की लोक म्हणतात एवढं नको आहे बाबा मोठं करू, त्या पावात घुसाय, पाव बारकांना वडा मोठाच व्हायला. मग म्हणलं हां ठीक आहे. हो म्हणायचं. आता ग्राहक आपला देव आहे, त्या देवाचं बोलणं आपल्याला होच, म्हणजे हो म्हणावंच लागणार आहे. आणि ते जसं बोलतं तसं करावंच लागणार आहे. पूजाला म्हणलं पाऊस सुरू झाला आहे, जा तुझी कामं पण करून ये. रात्री आम्हाला जेवायला खूप उशीर झाला होता. भूक पण खूप लागते, उभं राहावं लागतंय. मला तर असं इथं बसणार होतं, पण म्हणलं नाही, आपली लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीला आपण हे नाही करायचं. काल हार वगैरे सगळं लावलेलं, पण काल काय त्या व्हिडिओत सगळे होते म्हणून नाही दाखवलं मी एवढं. मध्येच मी स्टॉप केला होता, बंद केला होता. पाऊस सुरू आहे तरी पण. पाऊस सुरू असताना पण किती 9-15 वडापाव आत्ता पण पावसात घेऊन गेले 2 जण येऊन. म्हणजे चालू आहे पावसात पण. पण लोकांना दिसत नाही ना. इथं थोडी घेऊ अथवा ना घेऊ, लोक बसलेले असले की मग अजून येतात असं होतंय. जागा पण खूप चांगली भेटली आहे, सगळं चांगलं झालं आहे. मी खूप खुश आहे. आणि या सगळ्यांचं श्रेय जातो आहे कोणाला, माझ्या दादाला, कल्याणच्या दादाला आपल्या. कारण त्यांनीच आयडिया दिली आहे आपल्याला. त्यांनी पण म्हणजे असं सांगितलं की नेता, मी कोथिंबीरला गेलतो ना त्या दिवशी, म्हणे किती हजेरी पडली. म्हणलं 100 रुपये. आणि खूप उशीर पण होतो यायला. म्हणे काय तुझ्या जिंदगीत अर्थ आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी व्यवसाय कर छोटा मोठा, वडापावचा गाडा वगैरे टाक. आणि बाबांनी पण मला हेच सजेशन केलेलं. कधी मी आत्ता लातूरला नाही का गेलतो, पूजा तिकडं माहेर गेलती, मी नाही का रागारागात निघून गेलतो त्यावेळेस. मग मी हे मनावरच घेतलं, करू काय हरकत नाही, काय बघू तरी म्हणलं काय होईल ते होईल. मग आता आपल्याकडं एवढं पैसे तर नाही. मग मी काय विचार केला, एक सेकंडमध्ये टपरी आणायची. ते सेकंडमध्ये टपरी आणलं. आणि
टपरी सेकंडमध्ये घेतलं. आणि हे कढई वगैरे हे काही नवीनच आणलं सगळं. कढई म्हणा, गॅसची ही शेगडी म्हणा. आता इथं थोडंसं पीठ वगैरे हे झालं आहे. पाणी कुठून वरून पण येतं आहे ना, म्हणून भीती वाटते. म्हणून तर हा माझा विचार चालू आहे, ताडपत्री लावायची आणि जरा इकडून लांबून असं घ्यायचं. ते बंद केलं आम्ही लोकांना समोर असं दिसावं म्हणून, ते खूप मस्त होतं. पण आता पावसाळा आहे, तिकडून पाणी वगैरे येणार, वारा येणार, माती वगैरे पडणार. त्यापेक्षा आपण पण विचारानं व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून ते हे केलं आहे. एकदम आपण जेवढं स्वच्छ असू तेवढं कस्टमरांचं पण मन होतं ना यायला, खायला, प्यायला. म्हणून सगळ्या गोष्टींना आम्ही एकदम व्यवस्थित राहतो आहे. पाण्याचं झार आणला आहे, म्हणजे तो आपल्याकडं आधीचाच आहे, त्यात झारचं पाणी आणतो आहे मी. माझ्याकडं झार अवेलेबल नाही आहे. जरा कसं पैशाचं जरा अडचण आहे, एवढा बजेट नाही आहे आपला. त्यामुळं काही गोष्टी थांबवल्यात, जसं की ताडपत्री आणि वायर 100 फूट आणायचं आहे, बल्ब वगैरे लावायचं आहे. इथं रात्रीपर्यंत लोक असतात, रात्रीपर्यंत आपला धंदा चालू शकतो. त्यामुळं इथं लाईटीची पण गरज आहे आणि ते ताडपत्रीची पण गरज आहे. मग त्या 2 वस्तू थांबवल्यात. मी काय करू आता, माझा बजेटच नाही आहे सध्या. आणि हा जो पैसा येतो आहे त्यातून मग कुठं पाव लाद्या वगैरे आणावं लागतं, मग त्यासाठी पण लागतात. थोडंफार मसाले अजून आणलं, कारण टेस्ट यायला पाहिजे, बरोबर की नाही. आपण उगच कसं पण बटाटा टाकलं आणि बेसनमध्ये कालवलं आणि काढलं म्हणजे वडा नाही होत ना, त्याला टेस्टी पण लागायला पाहिजे. काय सांगायचं आहे तुम्हाला, खूप आवडीनं करत होतो आम्ही, त्यातच पाऊस सुरू झाला. एकदम मूडच ऑफ झाला आहे. पण जाऊ द्या, जे पण होईल चांगल्यासाठीच होईल. जे पण होतं आहे चांगल्यासाठीच होतं आहे. हे जे होतं आहे ते पण चांगल्यासाठीच होतं आहे, बरोबर की नाही. पिकांना पाणी तर भेटायच पाहिजे ना. काही लोकांनी मला कमेंट आल्या की दादा हार मानायची नाही, कोणी काही का बोललं ना, आणि कमी होईल जास्त होईल तरी पण हार नाही मानायची. नाही मानणार ताईंनो, तुमचा हा भाऊ तुमचा एकही शब्द मोडणार नाही. तुम्ही बोलल्याप्रमाणे सगळं वागणार आहे. त्यामुळं तुमचंही प्रेम असू द्या, तुमचाही आशीर्वाद असू द्या. हां, पण ते की कोणाला खचून जाऊ नको, हे ते खूप बोललं काही मला सगळ्यांनी. कोणाचं ऐकू नको, मनावर घेऊ नको, हाल सोडू नको. तसंच केलं, जरासं बरं वाटतंय. थोडा अजून थोडे झाले असते ना, पाव वगैरे खराब होईल म्हणून भीती वाटते ना. ते बोलतात पाववाले पण बोललेत की उद्यापर्यंत आहे तसाच राहील, काय नाही होणार, काळजी करू नका, टेन्शन नका घेऊ. पण एक मनात धाकधूक आपण आणले, वेस्ट नाही व्हावं, म्हणजे आपल्याला तोटा होऊ नये असं वाटतं ना. काल कमी पडले ना खूप, म्हणून आज वाढवलं ना, असं झाला विषय. बघू तरी पण काय होईल काय नाही. असं सपोर्ट करा तुम्ही पण. चला, सगळ्यांचे खूप चांगल्या कमेंट आल्या, मला पण खूप आनंद झाला आहे खरं. मला खूप आनंद झाला खरंच. चला, बाय.